मूर्तिकारानं स्पष्ट सांगितलं होतं की मूर्ती अजून पूर्णपणे सुकलेली नाहीये आणि वेल्डिंग सुद्धा बाकी आहे। त्यामुळे 10 दिवसानंतर मूर्ती न्या, पण मंडळाला आगमनाची घाई होती। भुलेश्वरच्या राजाची 27 फूट उंच भव्य मूर्ती आगमनादरम्यान क्रेनवरून कोसळली। या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला। या अपघातामागचं कडक आणि धक्कादायक कारण समजून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा। थायलंड मधील एका प्रसिद्ध मंदिरातील गणेश मूर्तीप्रमाणे ही 27 फूट उंच मूर्ती घडवण्यात आली होती। भायखळा येथे अनिकेत देसाई यांनी ही 27 फूट उंच आणि 2 टनाची मूर्ती घडवली होती। मूर्तिकाराने स्पष्ट सांगितलं होतं की मूर्ती अजून पूर्णपणे सुकलेली नाही आणि वेल्डिंग सुद्धा बाकी आहे। त्यामुळे 10 दिवसानंतर मूर्ती न्या। इंदोरवरून येणाऱ्या डेकोरेटरच्या घाईमुळे या कार्यकर्त्यांनी अर्धवट सुकलेली मूर्ती नेण्याचा निर्णय घेतला। प्रवासात पाठीमागील वेल्डिंग सुटल्यानं मंडपापासून अवघ्या 50 फूट अंतरावर 2 टनाची मूर्ती थेट कोसळली। बाप्पाला सावरताना अध्यक्ष संकेत आणि ब्रिजेश यांचा करुण अंत झाला। उत्सवाच्या घाईत केलेल्या सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे 2 तरुण आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागलाय। अशा मोठ्या आणि उंच गणेश मूर्ती आणताना सुरक्षेच्या नियमांचे कडक पालन व्हायला हवे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो करा।